बुलढाणा येथील नगरपंचायतीने देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी रद्द करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलंय। संघटनेच्या म्हणण्यानुसार हे दुकान लोकवस्तीत परिसरात येत असल्याने त्याच्या समाजावर विशेषतः विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो। तसेच नगरपंचायत प्रशासनाने दिलेले एनओसी हे नियम धाब्यावर ठेवून नियमांचे पालन न करता बांधकाम पूर्ण नसल्यावरही बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेच कसे असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। नगरपंचायतीने देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी तात्काळ रद्द करावी। ना हरकत प्रमाणपत्र देण्यात अनियमितता करणाऱ्या मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांना तात्काळ निलंबित करावे। विशेषतः महिलांच्या सुरक्षेची दखल घ्यावी। उपोषणकर्त्यांची भूमिका शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तसेच उपोषणकर्ते पद्माकर नथुजी मोहितकर यांनी सांगितले की आम्ही अनेकदा नगरपंचायतीकडे याविषयी लेखी तक्रार केली आहे, पण प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होतीये आणि महिलांनाही अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे जोपर्यंत एनओसी रद्द होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील। या संदर्भात नगरपंचायतीच्या प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया केलेली नाही। मात्र स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत। शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, चक्काजाम आंदोलन केलं जाईल आणि राज्यातील इतर शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळवला जाईल। या आंदोलनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आबिद अली यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। जनता टाइम्स जेटा टीव्ही चॅनलसाठी प्रमोद गिरडकर, कोरपणा। दिनांक 28/8/2025 रोजी शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे कोरपणा तालुक्याचे उपाध्यक्ष पद्माकर भाऊ मोहितकर आज दारूबंदीच्या विरोधात या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांची दखल म्हणून शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते भाऊ बंधू भगिनींनी या ठिकाणी आले। सर्वांनी आपापलं कार्य दाखवलं। या ठिकाणी आमरण उपोषण म्हणजे का राहते। आम्ही शेतकरी संघटना आदरणीय वामनराव चटप साहेब यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनी या ठिकाणी आले आणि सर्वांनी या ठिकाणी उत्साह दाखवला। मित्रो, कोरपणा नगरीमध्ये शेतकरी संघटनेने 1992 साली दादाजी विठोबा रणदिवे यांची कोरपणा नगरीमध्ये दारू भट्टी असलेली दारू हे देशी दारूचे दुकान शेतकरी संघटनेने बंद पाडले। परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतचं रूपांतर 2016 मध्ये नगरपंचायतमध्ये झालं। त्यामुळे ज्यांच्याकडे या ठिकाणी सत्ता होती ते नेते त्यांना पैशाचा खूप मोठा माव चढला आणि आज दरवर्षी पहिल्यांदा चुनाळा येथील सिन्नू अण्णा यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलं देशी दारूचं। त्यानंतर शिंदेवाई येथील खोबरागडे नावाचे इसम त्यांना सुद्धा नाहरकत प्रमाणपत्र दिलं। परंतु आम्ही या विरोधात ते दोन्ही नाहरकत प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी कोरपणा नगरीतून मोडून काढले, त्यांची एनओसी कॅन्सल केली। परंतु आता तिसऱ्यांदा कोणीतरी आलं का दरवर्षी वेगवेगळे रूपांतराचे लोक यायचे आणि दरवर्षी त्यांनी एक बाल शनिवार नावाचे इसम गडचांदूर येथील आले आणि या सत्ताधारी लोकांनी त्यांना सांगितलं की आम्हाला जर पार्टनर ठेवत असेल याच्यात तर आम्ही एनओसी देऊ। आणि त्या बाल शनिवारने त्यांना सांगितलं का मी ठीक आहे पार्टनर ठेवतो, पार्टनरशिपमध्ये धंदा करू। हे केल्याच्या नंतर एवढी मोह चढली देशी दारूची, ज्या सत्ताधारीच्या घरी आज वामनराव चटप आमदार असताना त्या सत्ताधारी लोक हे
शेतकरी संघटनेमध्ये असताना त्या लोकांनी कोरपणा नगरीमध्ये बिअर बारचा धंदा चालू केला, परंतु आज त्यांना देशी दारूचा मोह लागला आहे। या तालुक्यामध्ये एक देशी दारूची आपण हे व्हावं म्हणून त्यांनी पार्टनरशिप मध्ये धंदा जर करत असेल तर तुम्हाला 5 मिनिटात देईल। आपलं काही व्हावं नाही म्हणून त्यांनी या ठिकाणाचा मुख्याधिकारी शिव धुमार साहेब यांच्या मार्फतीनं हरकत प्रमाणपत्र दिलं। मित्रो, त्यानंतर आम्ही खोबऱ्यागडेची सुद्धा देशी दारूची भट्टी जी आहे आज त्या ठिकाणी सर्वांना माहित आहे की बांधकाम त्यांनी सुद्धा आश्रमशाळेच्या साईडला बांधकाम केलं, परंतु ते सुद्धा आम्ही हाणून काढली। शेतकरी संघटना एक लक्षात घ्या, ज्यावेळेस शेतकरी संघटना हा आंदोलनात उतरते त्यावेळेस ही देशी दारूची भट्टी हाणून काढल्याशिवाय राहत नाही। मी सर्वप्रथम पद्माकर भाऊ मोहितकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासारख्या माणसाला वामनराव सरकारला एक धाडस दाखवलं। मित्र, अन्नत्याग उपोषण करणं म्हणजे काही साधी बात नाही। त्यांनी सांगितलं काही झालं तरी चालेल, कसंही झालं तरी चालेल, पण ह्या लोकांसाठी, ह्या महिलांसाठी आपल्याला अन्नत्याग आमरण उपोषण करणं। मित्र, ज्या दिवसपर्यंत मी सांगू इच्छितो या नगरीमध्ये ज्या दिवसपर्यंत पद्माकर भाऊ मोहितकर राहील त्याच्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, दुसरा अर्ज देऊन मी तयार हाऊस आमरण उपोषण बसायला। शेवटच्या तळीमध्ये शेतकरी संघटना मानणार नाही, वामनराव चटप मानणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। शेवटी ज्या ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला आम्ही बोलावू, अर्ध्या रात्री बोलावं, त्या पद्धतीने आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बिनधास्त या ठिकाणी येणार। कोणत्याही कसल्याही प्रकारचं आंदोलन झालं, उद्या चक्काजाम असो, कोणत्याही प्रकार, प्रशासनाला मी विनंती करतो का आपण तात्काळ या बाबीवर लक्ष घालावे आणि तात्काळ धुमार साहेबांनी जे एनओसी दिली ते आपण कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून रद्द करावी आणि या गावातल्या लोकांना 1992 पासून शेतकरी संघटनेने जे दारू बंद केली त्या दिशेने चालू द्याव, एवढंच मी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। स्वतंत्र भारत पक्ष तथा शेतकरी संघटनेच्या समर्थनात शेतकरी संघटनेचे तालुकाचे उपाध्यक्ष पद्माकरजी मोहितकर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करीत आहे। हे अन्नत्याग आंदोलन कोरपणा येथे जे नवीन देशी दारूचं दुकान आणण्याचा प्रयत्न होत आहे। सर्व गावातील आमचे जे पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं त्यांच्या लक्षात आलं आणि सर्व गावातील जनसमुदायाचं समर्थन आहे म्हणून हे नवीन दुकान या ठिकाणी आलं नाही पाहिजे आणि ते नियम बाह्य आहे। जे नगर परिषदेने ठराव दिला तोही नियम बाह्य आहे म्हणून या ठिकाणी ही अन्नत्याग आंदोलनाच्या पद्धतीने सुरुवात आहे। जर या अन्नत्याग आंदोलनाचा प्रशासनाने जर दखल घेतली नाही, आम्ही पाहू जोपर्यंत आमच्या पद्माकरजीच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत ते थांबणार आहे। दखल घेतली, प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसवून जर सोडवला तर काही वाद नाही तर समोर मग रस्त्यावरचं आंदोलन, आमचे श्रेष्ठी जो आदेश देतील, काही ठिकाणी न्यायालयीन लढाई, या सर्व लढायला आम्ही तयार आहोत। पण दारूचं दुकान, नवीन दारूचं दुकान कोरपणा शहरामध्ये येऊ द्यायचं नाही, हा ठाम निर्णय
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने सन्माननीय आमचे नेते वामनराव चटप साहेबांच्या सहमतीने आम्ही सर्व हे आंदोलन करणार आहोत आणि शेवटपर्यंत लढणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.